कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. 2 दिवस संपल्यानंतर ते पॅरिसला गेले, यावेळी पर्यटनासाठी. दिवसाचा वेळ त्यांनी साईट सीइंगसाठी वापरला आणि रात्री एकमेकांसाठी. आयफेल टॉवरवरील डेट, म्युझियम भेट, स्कुबा डायव्हिंग, सूर्यास्त एकत्र पाहणं, यॉच ट्रिप, पॅरासेलिंग, वॉटर स्कीइंग अशा अनेक गोष्टींनी त्यांच्या आठवणी रंगवल्या. शेवटी प्रत्येक गोष्टीचा शेवट असतोच. त्यांचा हनीमून संपला. दोघं परत मुंबईत आले. घरी पोहोचताच त्यांचे आईवडील तिथेच होते. सनीने संकेत चोप्रांशी बोलले आणि सुनीताने आराध्याला मिठी मारत विचारलं, ट्रिप कशी झाली ग? आराध्या हसली. खूप छान झाली सुनीता आई. आई? आराध्या, सॉरी, मला आज एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे, संध्याकाळी बोलू, बाय, असं म्हणत सनीने तिला मिठी मारली. त्या बेटावर त्यांनी फोन बंद ठेवले होते आणि विमानात बसायच्या 1 तास आधीच पुन्हा सुरू केले. त्या क्षणापासून सनी पुन्हा बिझनेसच्या गोष्टींमध्ये गुंतला. खरंच, तो असा आहे, कामाच्या वेळी काम, खेळाच्या खेळी खेळ. बाय वाईफी, असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर एक हलकं चुंबन घेतलं आणि निघून गेला. काही वेळ आराध्या तिच्या आई आणि सुनीताशी बोलत राहिली. तिला समजलं की त्या दोघी या ट्रिपमध्ये ती आनंदी आहे ना हे पाहायला आल्या होत्या. आराध्याने ब्रेड आणि जॅमचा हलका नाश्ता केला आणि मग ऑफिसला रवाना झाले. जसं तिला अपेक्षित होतं, तिच्या टीमने तिला उत्साहाने स्वागत केलं. थांब जरा, तुझे डोळे बघू दे. ईशा तिच्याकडे आली. अरे बापरे, तू तर एकदम झोपेशिवाय दिसते आहेस. मिस्टर सनी तितके जेंटल नाहीत दिसत जसे मी समजत होते, रोसालीने चिडवत म्हटलं. गाईज, हे त्यांचं वैयक्तिक आहे, तुम्ही लोकांनी डोकावू नका, रायनने चेतावणी दिली. अरे, हे मुलींचं प्रकरण आहे, तुम्हाला काय करणार, ईशाने हसत म्हटलं. हॅपी वेडिंग, टिनेशने आराध्याला मिठी मारली. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. थँक्स डाय. तेवढ्यात मागून मनीषचा खोकल्यासारखा आवाज आला. आराध्या, ऑफिसमध्ये परत स्वागत आहे. तो हसला. थँक्स मनीष, पण आता सगळ्यांनी थोडं कामाला लागा बरं का. मला आज संध्याकाळपर्यंत रिपोर्ट्स हवे आहेत. गप्पा लंचला मारा, आता थोडं काम करा. जपून बोल मनीष, आपल्या बॉसची बायको इथे आहे. जतीनने चेष्टेच्या सुरात टोमणा मारला. जॅस, नको, आराध्याने त्याला थांबवलं. काळजी करू नको मनीष, सगळे लगेच कामाला लागतील. थँक्स आराध्या, म्हणत मनीष तिथून निघून गेला. गाईज, जसं तो म्हणाला तसं आपण लंचला बोलू, आता काम सुरू करा. ठीक आहे, आता बॉसच्या बायकोचा आदेश आहे, चला कामाला, जतीन पुन्हा चिडवत म्हणाला. अजून एकदा असं बोललास तर तुझे कान वळवेन. आराध्याने त्याचे कान वळवत हसत उत्तर दिलं. सगळे हसले आणि परत कामाला लागले. थोड्या वेळानंतर आराध्याला जाणवलं की जेमी ऑफिसमध्ये नाही आहे. तिने मनीषला विचारलं, जेमी कुठे आहे? मनीष म्हणाला, तिने अर्धा दिवस सुट्टी घेतली आहे, ती दुपारी परत येईल. जसं तो म्हणाला तशी ती दुपारनंतर ऑफिसमध्ये आली. आराध्या धावत तिच्याकडे गेली आणि तिला मिठी मारली. पण जेमी खूप थकलेली दिसत होती. जेमी, काय झालं? ओह, काही नाही, थोडा ताप आलाय, ती अस्वस्थपणे म्हणाली. ओके, आराध्या म्हणाली, पण तिच्या मनात शंका आली. अचानक जेमी धावत टॉयलेटमध्ये गेली आणि उलटी केली. आराध्या मागे धावत गेली आणि तिचं डोकं धरलं. जेमीचं शरीर थंड झालं होतं. आराध्याने तिला टिश्यू दिला. तिने तोंड पुसलं. जेमी, खरंच तू ठीक आहेस ना? जेमी रडायला लागली. अरे देवा. आराध्याने तिला मिठीत घेतलं आणि शांत केलं. जेमी, मी तुझ्यासोबत आहे, तू माझ्याशी बोलू शकतेस. थँक्यू आराध्या, ती रडत म्हणाली. दोघी परत कॅबिनमध्ये आल्या. आराध्याने तिला खुर्चीत बसवलं, पाणी दिलं. काही वेळाने जेमी हळू आवाजात म्हणाली, आराध्या, मी प्रेग्नंट आहे. आराध्या हादरली. काय? हो, मी प्रेग्नंट आहे आणि मला काही कळत नाही काय करावं. ती पुन्हा रडू लागली. आराध्या तिच्या बाजूला बसली. ठीक आहे जेमी, शांत हो, हे काही चुकीचं नाही. किती दिवस झाले? 3 महिने, जेमी म्हणाली. आराध्या दचकली. अरे देवा, जेमी पुढे म्हणाली. फक्त एकदाच आम्ही प्रोटेक्शन न वापरता एकत्र झोपलो आणि आता हे झालंय. आता तुला काय करायचं आहे? जेमी काही क्षण शांत राहिली. आराध्या म्हणाली, जेमी, मी तुझ्यासोबत आहे, तू जे ठरवशील मी तुझ्या पाठीशी उभी राहीन. ती अडखळत म्हणाली. मला हे हवं आहे. तू त्याला सांगितलंस? नाही. का? आराध्याने हळू आवाजात विचारलं. मी घाबरले, कारण त्याने कधी लग्नाविषयी बोललंच नाही. जर त्याला हे नको असेल तर? जर त्याने मला सोडून दिलं तर? मला त्याच्याशिवाय जगणं शक्य नाही, ती रडत म्हणाली. अगं जेमी, तू हे त्याच्यापासून कसं लपवलंस? त्याचं टाळण्यासाठी मी माझ्या अपार्टमेंटमध्ये राहते. त्याने विचारलं तर मी म्हटलं मला थोडी स्पेस हवी आहे.
तो संपर्क करण्याचा, भेटण्याचा प्रयत्न करतोय, पण मी त्याला उत्तर दिलं नाही. जेमी, तू चूक केलीस. त्याला वाटेल की तू त्याच्याशी ब्रेकअप करते आहेस. मला माहिती नाही मी असं का केलं. हे सगळं माझ्या हार्मोन्सचं काम आहे. ती पुन्हा रडली. आराध्याने तिला घट्ट मिठी मारली. जेमी, त्याला हे सांगणं त्याचा हक्क आहे. पण जर तो... नको विचार करू नकारात्मक. जर त्यालाही हे मूल हवं असेल तर? जेमीने खोल श्वास घेतला. तू बरोबर आहेस. त्याला हे माहीत असायला हवं. मी आज संध्याकाळी त्याला सांगते. आराध्य हसले. छान. तुला माझी किंवा सनीची गरज लागली तर आम्ही दोघं येऊ. जर तोही गोंधळलेला असेल तर आम्ही त्याला समजावू. थँक्यू. त्याची गरज नाही. आराध्या म्हणाली, मी सनीला फोन करते, तो त्याला घेऊन येईल. तिने फोन घेतला आणि सनीला डायल केलं. दरम्यान संकेत चोप्राच्या ऑफिसमध्ये लिया आत आली. सर, तुमचा मित्र अक्षय तुम्हाला भेटायला आला आहे. त्याला आत पाठवू का? हो, पाठव, संकेत म्हणाला. एका मिनिटाने अक्षय आत आला. हे बॉय, ट्रिप कशी होती? फंटॅस्टिक, संकेत म्हणाला. अक्षय हसत म्हणाला, आशा करतोस ना तू तिला स्लीपलेस नाईट्स दिल्या असतील? शट अप, संकेत हसत म्हणाला आणि विषय बदलला. जेमी कशी आहे? अक्षयचा चेहरा अचानक उदास झाला. अगदीच त्यासाठीच आलोय मॅन. मला कळत नाही काय झालंय. काय झालं? संकेतने लॅपटॉप बाजूला ठेवला. ती काही दिवसांपासून मला टाळतेय आणि मला काहीच कारण कळत नाही. तू काही चुकीचं केलंस का? नाही, काहीच नाही. मी शपथ घेतो, काही आठवतच नाही. तू तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलास? हो, पण ती उत्तरच देत नाही. तू माझी एक मदत करशील का? नक्की, सांग ना. आराध्याला विचारशील का ती जेमी ठीक आहे का? कारण त्या दोघी बेस्ट फ्रेंड्स आहेत. संकेत तोंड उघडणार इतक्यात फोन वाजला. क्वीन बीचा कॉल. हाय वायफी, संकेतने उचलला. सनी, सध्या तू बिझी आहेस का? नाही, मी तुझ्यासाठी नेहमी फ्री असतो. ठीक आहे, मग एक मदत करशील? नक्की, काय? आज संध्याकाळी अक्षयला घेऊन जेमीच्या अपार्टमेंटवर जा. तिला त्याच्याशी काही बोलायचं आहे. ठीक आहे, पण ठीक आहे, लव यू, असं म्हणत आराध्याने फोन ठेवला. संकेतने अक्षयकडे पाहत हसून म्हटलं, तयार हो, आज संध्याकाळी आपण जेमीला भेटायला जाणार आहोत. त्या संध्याकाळी सनी आणि अक्षय जेमीच्या अपार्टमेंटसमोर पोहोचले. सनी गाडीतून उतरला, पण अक्षय अजूनही आतच बसला होता. जेमी इथेच आहे, चल रे खाली, सनी म्हणाला. मी घाबरलोय. सनी, कशासाठी? जर तिने माझ्याशी ब्रेकअप करायचं ठरवलं असेल तर? मी तिच्याशिवाय जगू शकत नाही, सनी हळू आवाजात म्हणाला. असं काही गृहीत धरू नकोस. मला खात्री आहे ती असं करणार नाही. तिच्या डोळ्यात नेहमीच तुझ्यावरचं प्रेम दिसायचं. नक्की काही दुसरं कारण आहे. ते जाणून घ्यायचं असेल तर तुला बाहेर पडावं लागेल. अक्षयने एक खोल श्वास घेतला आणि गाडीतून उतरला. तो खूपच तणावात होता. सनीने डोरबेल वाजवली. दार आराध्याने उघडलं. सनीने तिला हलकं चुंबन दिलं. फक्त 12 तास झाले होते भेटून, पण त्याला तिची भयंकर आठवण येत होती. दोघं आत गेले. जेमी तिथे उभी होती. अक्षय तिच्याकडे गेला आणि तिच्या गालांवर हात ठेवून तिच्याकडे पाहू लागला. जेमी, काहीही प्रॉब्लेम असला तरी आपण दोघं मिळून सोडवू शकतो. आपण पार्टनर्स आहोत ना? मला टाळणं थांबव, ते मला आतून त्रास देत आहे. प्लीज सांग ना काय झालंय, अक्षय म्हणाला. जेमीने आराध्याकडे पाहिलं. आराध्याने हलकं मान हलवून तिला धीर दिला. काय चाललंय? अक्षयने तिच्या कमरेला हात घालत विचारलं. फक्त बघ, ती हलक्या आवाजात म्हणाली. अक्षय, मला वाटतं आपल्याला दुसरं घर शोधायला लागेल, ती घाबरत म्हणाली. का? तो गोंधळला. कारण आपल्या आयुष्यात नवे लोक येणार आहेत. सनी आणि आराध्या दोघांनाही लगेच समजलं ती प्रेग्नंट होती. आराध्याने सनीकडे पाहिलं. तो हलकं हसला आणि डोळ्यांनी इशारा केला. अक्षयच्या चेहऱ्यावर आधी गोंधळ होता, पण मग त्याने अर्थ लावला. तू म्हणतेस म्हणजे? जेमीने त्याचा हात आपल्या पोटावर ठेवला आणि म्हणाली, हो, आपण आई बाबा होणार आहोत. क्षणात अक्षयने तिला घट्ट मिठी मारली आणि आनंदाने तिच्या चेहऱ्यावर किस केलं. अरे देवा, मी इतका आनंदी आहे. तुला खरंच यात आनंद आहे? जेमीने थोड्या आश्चर्याने विचारलं. अगदी, मी खूप खुश आहे. मी बाबा होणार आहे, अक्षय उड्या मारत म्हणाला. सॉरी अक्षय, मला कसं सांगावं हेच कळेना, म्हणूनच मी तुला टाळत होते. तुला खरंच वाटलं मी हे स्वीकारणार नाही? मी तुला खूप प्रेम करतो. आपल्या दोघांचं छोटं रूप मला मिळालं तर त्याहून मोठं सुख काय असेल? खरं सांगू का, मी गेल्या महिन्यातच तुला प्रपोज करायचं ठरवलं होतं. तू माझं सगळं आयुष्य आहेस जेमी. मी तुझ्यासोबतच आयुष्य घालवायचं ठरवलंय. आय लव्ह यू, जेमी रडत म्हणाली. माझ्याशी लग्न करशील? अक्षयने तिचे ओठ चुंबन घेत विचारलं. हो, ती हसून म्हणाली. दोघं एकमेकांच्या मिठीत हरवून गेले.
सनी आणि आराध्या तिथे उभे होते. थोडं विचित्र वाटलं दोघांना. आराध्याने हलक्या हसत विचारलं, तू तेच विचार करतोयस ना जे मी विचार करते? हो, सनी हसला. मग कशाची वाट पाहतोय? चला बाहेर जाऊया, ती म्हणाली. दोघं हळूच बाहेर निघाले त्या रात्री. सनी आणि आराध्या दोघेही एकमेकात हरवून गेले. तासनतास त्यांनी प्रेमाचा वर्षाव केला. नंतर आराध्या त्याच्या छातीवर विसावली आणि सनी तिच्या केसांवरून हात फिरवत होता. सनी, तू पाहिलंस ना अक्षय आणि जेमी किती आनंदी आहेत? हो, तो हळू म्हणाला. आपण पण असं काही प्लॅन करू का? मला पहिल्यांदा मुलगा हवा आहे. तुझ्यासारखे डोळे आणि तुझ्यासारखं प्रेमळ मन असलेला. आणि नंतर एक मुलगी, तुझ्यासारखं हसू आणि तुझं प्रेमळ हृदय असलेली. तिने त्याचा हात पकडला आणि विचारलं, काय म्हणतोस? सनी थोडा शांत झाला. मग म्हणाला, हो, नक्की. पण अजून वेळ आहे क्वीन बी. आधी थोडा नवरा बायको म्हणून वेळ एन्जॉय करूया. आराध्या हसली. तेच तर आपण करत आहोत ना? सनी तिच्याकडे पाहत म्हणाला. हो, सध्या तूच माझ्यासाठी सगळं आहेस. मला माझ्या बायकोवर खूप प्रेम करायचं आहे. त्यानंतर मग आपण सगळं प्लॅन करूया, असं म्हणत त्याने तिचे ओठ चुंबन घेतले. त्याचं सध्या पुरे हे वाक्य आराध्याच्या मनात मात्र आयुष्यभर पुरे असं गुंजत राहिलं. 6 महिने झाले होते. फक्त आराध्या नाही तर तिच्या आजूबाजूचे सगळेच आनंदी होते. सनीचा व्यवसाय आता जगभर लोकप्रिय होऊ लागला होता. त्याने त्यांचं जुनं घर विकायचं ठरवलं. विकण्याआधी सनीने आपल्या आईवडिलांना विचारलं की तुम्ही इथे राहाल का? पण त्यांनी हसून उत्तर दिलं, सनी, आम्ही आमच्या छोट्या घरात खूप आनंदी आहोत. आम्हाला ते मोठं घर नको आहे. खरं तर त्या जुन्या घराशी खूप आठवणी जोडलेल्या आहेत, त्यामुळे नको. अंजूला आता निवृत्ती मिळाली होती आणि ती जुलीकडे राहायला गेली होती. मात्र ती आणि आराध्या दर आठवड्याला 2दा फोनवर बोलत असत. आराध्या आणि सनी यांनी आराध्याच्या वडिलांसाठी सनीच्या आईवडिलांच्या घराजवळ एक घर विकत घेतलं. ते तिघं इतके चांगले जुळले की जणू काही ते नेहमीपासूनच एकत्र होते. आराध्याच्या आश्चर्याने अनिता हळूहळू जितेशशी बोलू लागली होती आणि त्यांच्याशी मैत्रीही झाली होती. दर विकेंडला आराध्या, जेमी आणि अनिता एकत्र वेळ घालवत असत. जेमी आणि अक्षय यांनी ठरवलं होतं की बाळ जन्मल्यानंतर ते लग्न करतील. दरम्यान जेव्हा जेव्हा आराध्या बाळांविषयी बोलायचा प्रयत्न करी, सनी थोडा अस्वस्थ होत असे आणि विषय बदलत असे. आराध्याने ठरवलं की तो स्वतःहून बोलू लागेपर्यंत ती हा विषय कधीच काढणार नाही. काल जेमीला रुग्णालयात दाखल केलं होतं. तिचं पाणी फुटलं होतं. सगळेच टेन्शनमध्ये वाट पाहत होते. 12 तासांनी अक्षय बाहेर आला. त्याच्या हातात एक छोटंसं बाळ होतं, एक सुंदरशी मुलगी. ती अगदी जेमीसारखीच दिसत होती. सोनेरी केस, हेजल रंगाचे डोळे, गुलाबी ओठ आणि टोकदार नाक. ती इतकी गोड दिसत होती की सगळ्यांचं मन तिच्यावर गेलं. आठवड्याभरानंतर ते घरी आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. आराध्यही खूप आनंदी होती, पण मनात थोडीशी ईर्ष्या होती त्यांचं परिपूर्ण कुटुंब पाहून. तिला वाटलं, कधीतरी सनी पण म्हणेल की तो आता तयार आहे. बाळ झाल्यापासून 2 महिन्यांनी त्यांनी लग्न ठरवलं. त्यासाठी आराध्या, अनिता, सुनीता, शेखर आणि आराध्याचे वडील सगळे लग्नाच्या तयारीत गुंतले. जेमी आणि अक्षयच्या पालकांनीही मदत केली. नेहमीप्रमाणे सुनीताजीने सगळ्यांना जोड्या करून काम दिलं. आराध्या आणि तिचे वडील एकत्र. अनिता एकटी राहिली म्हणून तिने जितेशची मदत मागितली. सनी त्याच्या कामात व्यस्त होता, त्यामुळे त्याला त्रास दिला नाही. आराध्या आणि तिच्या वडिलांकडे आमंत्रणं आणि डेकोरेशनची जबाबदारी आली होती. तिला वाटलं हे सोपं असेल, पण तसं अजिबात नव्हते. अनेक दिवसांची धावपळ करून शेवटी त्यांनी सगळं काम पूर्ण केलं. त्या रात्री आराध्या थकून बेडवर पडली आणि म्हणाली, सनी, विश्वास बसत नाही, मी 12 तास काम केलं. सनी हसला. कोणीतरी म्हणालं होतं की लग्नाची तयारी म्हणजे सोपं काम. उफ, मी माझं वाक्य परत घेते, ती दमून म्हणाली. तो पुन्हा हसला. चल, मी तुला रिलॅक्स करतो. सनी, मी घामाघूम झाले आहे. ठीक आहे, तो म्हणाला. मला कपडे बदलायचे आहेत. हा हा, त्याची गरज नाही, मी मदत करतो. असं म्हणत त्याने तिचं शर्टचे बटन उघडत तिला किस केलं. त्यांचा प्रत्येक दिवस अशाच प्रेमाने संपत होता. पुढच्या सकाळी आराध्या ऑफिसमध्ये होती. तिच्या डिझाईनमध्ये काहीतरी बरोबर नाही असं तिला वाटत होतं, पण ते नेमकं काय हे तिला सापडत नव्हतं. तिचं मन चिडचिड करायला लागलं. अचानक पोटात गोळे आले आणि घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटलं. ती धावत टॉयलेटमध्ये गेली आणि उलटी केली. शिट, रिकाम्या पोटी चीज खायला नको होतं, ती म्हणाली. काही मिनिटांनी पुन्हा उलटी झाली. देवा, शरीरही दुखतंय आता. मला कामाचे तास कमी करायला हवेत. ती स्वतःच बोलत मनीषच्या कॅबिनकडे गेली. मनीष, आज मला घरून काम करायची परवानगी मिळेल का? मला बरं वाटत नाही. एवढं म्हणायच्या आत ती पुन्हा उलटी करू लागली. आराध्या, तुझी अवस्था खूपच वाईट दिसतेस. काय झालं? काही नाही, ताणामुळे असावं, ती म्हणाली.
ठीक आहे, मग काळजी घे. तू बरी होईपर्यंत ऑफिसमध्ये चेहरा दाखवू नकोस. मी रोसालीला तुझं काम देतो. थँक्यू मनीष, पण मी उद्या येईन, आराध्या म्हणाली आणि थकलेल्या पावलांनी ती तिथून बाहेर पडली. तिला धर, धर, तिचा हात धर. ती श्वास घेत नाहीये. कोणीतरी आवाज दिला. डॉक्टर, कृपया तिला वाचवा. सनी रडत विनवत होता. डॉक्टरांनी इलेक्ट्रिक शॉकने प्रयत्न केला पण काहीच प्रतिसाद नव्हता. पुन्हा प्रयत्न केला तरी काहीच नाही, फक्त मशीनमधून बीप असा आवाज आला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर पराभव दिसत होता. सनी स्तब्ध उभा राहिला. आराध्या समोर होती, डोळे किंचित उघडे आणि ओठांवर हलकीशी स्मित रेषा. तिच्या हॉस्पिटलच्या कपड्यांवर सगळीकडे रक्त होतं. पोटावरून सतत वाहत होतं. सॉरी मिस्टर सनी, आम्ही तिला वाचवू शकलो नाही, पण तिचं छोटं रूप तुमच्याकडे आहे, डॉक्टर म्हणाले. ना, तो ओरडला आणि अचानक त्याचा आवाज थांबला. तो झटक्यात उठून बसला. अंगावर घाम फुटला होता. श्वास जोरात चालू होते. डोळे उघडले आणि त्याने आजूबाजूला पाहिलं. देवा, हे फक्त स्वप्न होता. त्याने बाजूला पाहिलं. आराध्या शांत झोपली होती, चेहऱ्यावर गोड समाधान. सनी हळूच पुढे सरकला आणि तिला घट्ट मिठी मारली. ती वळली आणि अर्धवट झोपेत विचारलं, सनी, काय झालं? त्याने डोळे मिटले आणि मान हलवली. काहीच बोलू शकलं नाही. डोळ्यांतून अश्रू ओघळले. ती हलक्या आवाजात म्हणाली, वाईट स्वप्न पडलं का? सनी उठून बसला तेव्हा अजूनही त्याच्या अंगावर घाम होता. तो गप्पच मान हलवतो. आराध्या त्याच्याकडे पाहत म्हणाली, ठीक आहे. तिने त्याच्या खांद्यावर किस केला आणि त्याला मिठी मारली. काही क्षण शांततेनंतर सनी हलक्या आवाजात म्हणाला, मला एक वचन दे. तू माझ्या आधी मरायचं नाही. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. ती त्याच्याकडे कोमलतेने पाहत म्हणाली, मी नाही मरणार सनी, वचन देते. पुढच्या सकाळी आराध्याला स्वयंपाकघरातून आवाज आला. तिने पटकन सनीचा शर्ट घेतला आणि खाली आली. सनी फक्त जीन्स घालून शर्टशिवाय ब्रेकफास्ट तयार करत होता. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश त्याच्या शरीरावर पडत होता. आराध्याने मागून येऊन त्याला मिठी मारली. हां, अशा दृश्याची सवय मला सहज लागू शकते. किती सुंदर सकाळ आहे. ती हसली. गुड मॉर्निंग. त्याने तिच्या गालावर किस केला. काय करत आहेस? पॅनकेक्स, तो म्हणाला. माझे फेवरेट. ती डायनिंग टेबलवर जाऊन बसली. सनी पॅनकेक्स घेऊन आला आणि तिच्या तोंडात एक घास दिला. वाईट नाही? मला वाटलं होतं तू मला विष देतोयस की काय, ती हसत म्हणाली. इतकं म्हणतात सनीच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीचं झालं. अरे, मी तर फक्त गंमत केली, ती लगेच म्हणाली. मला माहीत आहे, तो शांतपणे म्हणाला. काल रात्री काय स्वप्न पडलं होतं सनी? तू खूप थरथरत होतास. तो पुन्हा परत आला का? आराध्याने विचारलं. त्याने मान नाही हलवली. नाही, तसं काही नाही. मग? काही नाही, मला त्याबद्दल बोलायचं नाही. त्यानंतर त्याने एकही शब्द उच्चारला नाही आणि आराध्यानेही काही विचारलं नाही. अचानक तिच्या पोटात गाठ पडली आणि ती धावत सिंककडे गेली. ती उलटी करू लागली. सनी तिच्या मागून आला. तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला, आराध्या, आपण आताच हॉस्पिटलला जाणार आहोत, लगेच. त्याचा आवाज विनंती करत नव्हता, तो आदेश देत होता. तो काहीतरी विचलित दिसत होता, म्हणून आराध्याने वाद घातला नाही. ती फक्त म्हणाली, ठीक आहे. दोघं मुंबईतील हॉस्पिटलकडे निघाले. सगळ्या प्रवासात सनीने तिचा हात घट्ट धरून ठेवला. डॉक्टरांनी चाचण्या घेतल्या आणि दोघं परिणामासाठी थांबले. सनी सतत बेचैन होता. थोड्याच वेळात एक नर्स आली. मिस्टर अँड मिसेस सनी, आत या. ते आत गेले. 40शीतील एका डॉक्टरबाईने त्यांचं स्वागत केलं. बसून घ्या, ती म्हणाली. डॉक्टरांनी रिपोर्ट्स तपासले आणि हसत म्हणाल्या, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर अँड मिसेस सनी, तुम्ही प्रेग्नंट आहात. काय? आराध्याचं तोंड उघडंच राहिलं. हे कसं शक्य आहे? ती विचारात पडली. तिने तारखेकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, देवा, मी तर पिरियड्समध्ये लेट आहे. डॉक्टर, हे कसं शक्य आहे? मी तर पिल्स घेत होते, आराध्या म्हणाली. मिसेस सनी, रिपोर्ट्स अगदी स्पष्ट आहेत, तुम्ही प्रेग्नेंट आहात. शेवटची पिल कधी घेतली होती? तेव्हाच आराध्याला आठवलं, कामाच्या धावपळीत तिने विसरलं होतं. एक महिना झाला, ती अपराधीपणे म्हणाली. डॉक्टरांनी विचारलं, आणि त्यानंतर तुम्ही दोघं, म्हणजे समजलंत ना काय म्हणते मी? देवा, रोज रात्रीचं असंच चालू होतं. आराध्याने हळूच मान हलवली. मग खात्रीने सांगते तुम्ही प्रेग्नंट आहात, डॉक्टर म्हणाल्या. सनीकडे पाहताच तिचं हृदय धडधडलं. त्याचा जबडा घट्ट आवळलेला आणि चेहरा पूर्णपणे निर्विकार. कोणतेही भाव नव्हते. हॉस्पिटलमधून परत येताना संपूर्ण प्रवासात सनी एक शब्दही बोलला नाही. त्याने आराध्याचा हातसुद्धा धरला नाही. फक्त कारच्या खिडकीतून बाहेरच्या रस्त्याकडे पाहत राहिला. आराध्याने काही बोलायचा प्रयत्न केला, पण सनीने हात उंचावत तिला थांबवलं. तिच्या मनात अपराधीपणाचं ओझं वाढलं. मी आपल्याला या परिस्थितीत ढकललं,
पण माझा हेतू तसा नव्हता. हे घडलं. देवाचीच देण आहे ती विचार करत होती. घरी पोहोचल्यावर सनीने काही न बोलता ऑफिसकडे निघाला. आराध्या थकलेली आणि मळमळलेली होती. म्हणून तिने मनीषला फोन करून सांगितलं की आज ती ऑफिसला येऊ शकणार नाही. मनीषने तिला आराम कर असं सांगितलं. ती सरळ बेडवर जाऊन झोपली. 2 आठवडे असेच गेले. सनी आता घरात जणू अदृश्य झाल्यासारखा झाला होता. तो रात्री उशिरा घरी यायचा आणि सकाळी लवकर निघून जायचा. आराध्याला त्याच्याशी बोलायची संधीच मिळत नव्हती. ती गोंधळलेली होती. हे कोणाला सांगावं? जेमीला? अनिताला? पण सनीशी बोलल्याशिवाय ती काहीच उघड करू शकत नव्हती. काल ती एकटीच तपासणीसाठी हॉस्पिटलला गेली होती. डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केला आणि स्क्रीनवर छोटंसं बीच्या आकाराचं बाळ दाखवलं. तिने त्या छोट्या जीवाच्या हृदयाचा ठोका ऐकला आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. मी आई होणार आहे. पण मला आनंदी व्हावं का दुःखी व्हावं? ती गोंधळली होती. सकाळची तब्येत वाईट झालेली. दिवसातून 5 वेळा उलट्या होत होत्या. कुठल्याही अन्नाचा वास आला तरी मळमळ होत होती. ती विसरली होती शेवटचा नीट नाश्ता कधी केला होता. हार्मोन्सच्या चढउतारामुळे तिचं मन भावनांच्या वादळात होतं. कधी आनंद, कधी दुःख, कधी राग, कधी खिन्नता. त्याच्याशिवाय जगणं कठीण होतं. सगळ्यात मोठं आव्हान होतं हे इतरांपासून लपवणं. ऑफिसमध्ये ती शांत राहायचा प्रयत्न करत होती, पण कधीकधी राग अनावर व्हायचा. एका दिवशी तिने रायन आणि जतीनवर क्षुल्लक गोष्टीसाठी ओरडलंही. नंतर काही वेळाने माफी मागितली, पण हे तिच्या हाताबाहेर जात होतं. आता सनीशी बोलायलाच हवं तिने ठरवलं. तो शुक्रवार होता. ती सनीची वाट बघत जागीच बसली होती. तो घरी येईपर्यंत मी झोपणार नाही तिने स्वतःशीच म्हटलं. रात्री 12 वाजता तो आला आणि थेट बेडरूममधील लाईट चालू केला. ती लगेच उठली. सनी निघून जायला वळला. सनी थांब, ती ओरडली. तो काही ऐकलं नाही आणि थेट किचनकडे गेला. ते तिच्या मनात पेटलं. मिस्टर संकेत चोप्रा, तिथून एक पाऊलही हलवायचं नाही, ती कठोर आवाजात म्हणाली. तो थांबला, पाण्याचा ग्लास घेतला आणि पित राहिला. आराध्या त्याच्याकडे चालत गेली. मला सांगशील का, तू रोज एवढा उशिरा का येतोस? कामात बिझी होतो, त्याने नजरेत न पाहतच उत्तर दिलं. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी इथेच आहे, तो निर्विकारपणे म्हणाला. तुझं काय चाललं आहे सनी? असं का वागतोस? मला काही समजत नाही. तो काहीच न बोलता पुन्हा पाणी प्यायला लागला. सनी माझं ऐक, तू माझ्याशी का टाळाटाळ करतोयस? का? काही क्षण तो शांत राहिला, मग खोल श्वास घेत म्हणाला. तू हे सगळं जाणीवपूर्वक केलंस का? आराध्य चकित झाली. काय म्हणतोयस? तू जाणीवपूर्वक पिल्स घेणं बंद केलंस म्हणजे आपल्याला बाळ होईल म्हणून? त्या शब्दाने तिचं रक्त उकळलं, पण तिने स्वतःला सावरलं. काय? नाही सनी, मी तसं केलं नाही. खरंच नाही. मी कामाच्या ताणात विसरले. तू ते कसं विसरू शकतेस? सनीने रागाने ग्लास फेकला. आपण रोज एकत्र झोपतो, मग पृथ्वीवर असं कसं शक्य आहे की तू पिल्स घ्यायचं विसरलीस? हो, मी मान्य करते माझी चूक झाली. पण तुला वाटतं का मला त्याचं दुःख नाही? होय, मला पश्चाताप आहे. पण जे झालं ते झालं, आता ते बदलू शकत नाही. तू बदलू शकतेस, सनी म्हणाला. काय? कसं? आराध्याने आश्चर्याने विचारलं. मला हे नको आहे. त्याचा आवाज ठाम होता. आराध्याचं हृदय तुटलं. नाही, ती एवढ्या सहजपणे हार मानू शकत नव्हती. काय? का? ती थरथरत विचारते. मी सांगू शकत नाही. ठीक आहे, पण कारणाशिवाय मी माझं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. एकदा तरी माझं ऐकशील का? सनीने शांतपणे विचारलं. कारणाशिवाय नाही, ती ठामपणे म्हणाली. काही क्षण शांत राहून सनी हळू आवाजात म्हणाला. ते कारण मी तुला गमावण्याच्या भीतीत आहे. काय मूर्खपणा करतोयस तू? मला कसं गमावशील? स्पष्ट सांग. ऐक, मला एक स्वप्न पडलं. तू रुग्णालयात होतीस, बाळाला जन्म देताना. आणि त्यानंतर तू खूप रक्तस्रावाने गेलीस आणि त्यांनी माझ्या हातात एक मुलगी दिली. त्याचा आवाज थरथरत गेला. आता आराध्यालाही त्याच्या भावनांची खोली समजली. पण ती जाणत होती हे फक्त एक स्वप्न होतं. त्याला वास्तवाशी काही संबंध नव्हता. सनी, ती अलगद बोलली. तो मध्येच थांबवत म्हणाला. पहा क्वीनबी, जर तूच गेलीस तर त्या बाळावर मी प्रेम करीन असं तुला वाटतंय का? नाही, ते माझ्यासाठी ओझं बनेल. मी त्या मुलाला नक्कीच द्वेष करीन आणि मला पुन्हा तीच चूक करायची नाही आहे. मी त्या मुलाला पैसा, घर सगळं देईन, पण प्रेम नाही, फक्त द्वेष. आराध्या त्याच्याजवळ गेली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सनी, ती हळू आवाजात म्हणाली. तू लहान मूल आहेस का स्वप्नांवर विश्वास ठेवायला? तू मोठा झालास. स्वप्न म्हणजे भविष्य दाखवणारी वेळयंत्र नसतं. ते फक्त आपल्या विचारांचं प्रतिबिंब असतं. मग तू म्हणतेस मी विचार करतोय की तू मरायला हवीस? तो रागाने म्हणाला. नाही, मी असं नाही म्हणाली. फक्त तुला कुठेतरी असं काही ऐकायला मिळालं असेल.
म्हणून तुझ्या मनाने तसं जोडून घेतलं असेल. म्हणूनच कृपया जास्त विचार करू नकोस, आराध्याने शांततेने सांगितलं. ओह खरंच? मग पुढच्या दिवशी तू प्रेग्नंट कशी झालीस? तो उद्रेकाने म्हणाला. मी महिनाभराची प्रेग्नंट आहे. फक्त आपल्याला त्या दिवशी कळालं. ती समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाली. आराध्या, तू मला शांत करू शकत नाहीस. मी ठरवलंय, मला हे नको आहे. सनी प्लीज, ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. प्रयत्नही करू नकोस, तो जोरात ओरडला. मी म्हटलं ना नाही. स्वतःलाच समजावून सांग की हे आपल्या जगातून नाहीसं करायचं आहे. हे एखादं वस्तू नाही सनी, हे आपलं बाळ आहे, ती अश्रूंनी म्हणाली. त्याने दोन्ही हात कानांवर ठेवले. नाही, मला हे ऐकायचं नाही. तू माझ्या नसा चढवतेस. मी तसं करते? तूच करत आहेस सनी, एका मूर्ख निरर्थक स्वप्नावर विश्वास ठेवून. मला थोडी हवा पाहिजे, तो उठून म्हणाला. कुठे चाललास? बाहेर. मला शांत व्हायचंय, नाहीतर मी काही वाईट बोलून तुलाच दुखवेन. तो संतापाने दरवाजा आपटत घराबाहेर गेला. आराध्या आपल्या पोटावर हात ठेवत हळू आवाजात म्हणाली. काळजी करू नकोस माझ्या छोट्या जीवा, तो समजून घेईल. आई कधीही हार मानणार नाही. दरम्यान सनी घराबाहेर आला. मनात गोंधळ आणि रागाची वादळं उठली होती. शिट, का तिला समजत नाही आहे? मी त्या बाळाला कधीच माफ करू शकणार नाही. नाही, विचारही करू नकोस. त्याने गाडी थांबवली आणि फोन हातात घेतला. मला कोणाशी तरी बोलायचं आहे, तो स्वतःशीच म्हणाला आणि अक्षयचा नंबर डायल केला. काही वेळा प्रयत्न केल्यानंतर शेवटी अक्षयने कॉल उचलला. हे काय रे चाललंय? सनीने फोन उचलताच अक्षयच्या स्पीकरमधून मोठ्या आवाजात संगीत ऐकू येत होतं. कुठे आहेस तू आता? सनीने विचारलं. मी बॅचलर पार्टी टाकली आहे रे. तुला बोलवलं होतं पण तू नाही म्हणालास. अक्षयने असंच उत्तर दिलं. मी येतो आता, सनी म्हणाला. खरंच? वाव, अक्षय ओरडला. नाईट क्लबमध्ये ये. सनी 10 मिनिटात तिथं पोहोचला आणि आत गेला. माय मॅन, अक्षयने त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या श्वासात दारूचा गंध होता. तू प्यायला आहेस? सनीने भुवया उंचावल्या. बॅचलर पार्टीत हेच करायचं असतं रे, अक्षयने डोळा मारत म्हटलं. सनीने सुस्कारा टाकला. छान, आता याच्याशी काही बोलणं शक्य नाही. त्याने सभोवती नजर फिरवली. 2-3 तरुण मुली नाचत होत्या. तू स्ट्रिपर्स बोलवले आहेस का? सनीने विचारलं. हो, अक्षय हसला. जर अंजुला कळालं तर? तिला माहीत आहे मी परवानगी घेतली आहे. खरं तर तीच इथे आली आहे माझ्यावर लक्ष ठेवायला. का बरं? हे पाहण्यासाठी की मी फक्त दारूला हात लावतोय की मुलींना नाही. तो पुन्हा हसला. मग हे सगळं पार्टी का ठेवलीस? माझ्या मित्रांसाठी. ठीक आहे, पण तू सध्या नीट उभाही राहू शकत नाहीस. मी जातो. सनी उठला. नाही रे, अक्षयने त्याला खेचून खुर्चीवर बसवलं. हे घे, पिऊन घे. त्याने जीनचे शॉर्ट्स दिले. मी नाही, सनी म्हणाला. चल रे, फक्त आजसाठी. अक्षयने जबरदस्तीने एक शॉट गिळायला लावला. त्या एका घोटाने सनीचं मन थोडं शांत झालं. मग अजून एक घेतला. फक्त एकच शॉट सनी. पण तो एक शॉट 2 झाला, मग 3 आणि शेवटी मोजण्याबाहेर गेले. थोड्या वेळाने तो डगमगत जवळच्या सोफ्यावर कोसळला. हाय हँडसम, थोडी कंपनी हवी आहे का? एक मोहक आवाज त्याच्या कानात आला. त्याची दृष्टी धुसर झाली होती, पण त्याला जाणवलं ती मुलगी त्याच्या छातीवर हात फिरवत होती. हो, मला थोडी हवी आहे, तो अस्पष्ट बोलला. मी त्यासाठीच इथे आले आहे, ती कुजबुजली, त्यांच्यामध्ये असलेलं अंतर संपवत. दरम्यान जेमीने आराध्याला फोन लावला. आराध्या, कुठे आहेस तू? घरी का? सगळं ठीक आहे ना तुझ्या आणि सनीमध्ये? काय झालं? आराध्याच्या आवाजात काळजी होती. तो इथे बॅचलर पार्टीत आहे आणि तो पूर्ण प्यायलेला आहे. लोकेशन पाठव. तुला यायची गरज नाही. लोकेशन पाठव आत्ताच, आराध्या गरजली. ठीक आहे. जेमीने लोकेशन पाठवलं. 5 मिनिटात आराध्या तिथे पोहोचली. जेमी बाहेरच तिची वाट बघत होती. तो कुठे आहे? आराध्याने काळजीने विचारलं. तू आत जाऊ नकोस, जेमीने तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण आराध्याने ऐकलं नाही. छान झालं जेमी, आता सगळं संपणारच. ती आत गेली, दरवाजा उघडून सनीला शोधू लागली आणि जेव्हा तिला तो दिसला ती जागेवरच थिजली. आराध्या बारमध्ये सनीला शोधत होती. तिथं लाईट्स मंद होत्या, त्यामुळे नीट काही दिसत नव्हतं. साधारण 1 मिनिट शोधल्यानंतर तिला तो एका सोफ्यावर दिसला. त्याच्या शेजारी एक मुलगी बसली होती. तिचे हात त्याच्या अंगावर फिरत होते. आराध्याच्या डोळ्यात रागाने ज्वाला भडकल्या. ती तडक तिच्याकडे गेली आणि त्या मुलीला ढकलत म्हणाली. तू त्याला हात लावायची हिंमत कशी केलीस? ती मुलगी मागे झाली आणि तेव्हाच आराध्याला तिचा चेहरा स्पष्ट दिसला. ती सोनाक्षी होती. तुला शिष्टाचार नाहीत का? इथे काय करतेस तू? आराध्याने कठोर आवाजात विचारलं. सोनाक्षी मात्र अगदी निवांतपणे पेक घेत म्हणाली. रिलॅक्स, मी इथे आली. तो एकटाच दारू पीत होता, म्हणून थोडी साथ दिली. तुला त्याच्या जवळ येण्याचा काही अधिकार नाही.
आराध्या चिडून म्हणाली. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.